बघा, मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं योगा फॉर मॉडर्न एज. त्याच्यामध्ये आपण मेडिटेशन कसं करायचं, का करायचं, मेडिटेशन का महत्वाचं आहे, ह्या गोष्टीबद्दल डिटेल चर्चा केली होती, आपण सविस्तरपणे बघितलं होतं. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं हरे कृष्ण महामंत्र, है ना. हरे कृष्ण महामंत्राची चर्चा आपण केली होती. तर त्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघितलं की हरे कृष्ण महामंत्राचा जप का करायचा. ठीक आहे. आणि कसा करायचा ते आपण त्यावेळेस बघितलं. तो मॉडर्न यासाठी आधुनिक काळातील योग कसा आहे, योग का महत्वाचा आपल्याला यशस्वी बनण्यासाठी वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या डिटेलमध्ये. ठीक आहे. तर आज आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजचा सत्र आहे आपला रिस्पेक्ट, आदर. ठीक आहे. तर मला सांगू शकेल का बाळांनो, आदर म्हणजे काय नेमकं, कोण सांगू शकेल? येस, एखादं उदाहरण आदर बद्दल. दुर्वा, तू सांगू शकते बाळा? दुर्वा, हो सर. हा सांग. गुरुज गु गुरुजनांचे पाया पडणे. हा, गुरुजनांच्या पाया पडणे हा आदराचं एक उदाहरण झालं. अतिशय चांगलं सांगितलं तू, छान. अजून कोणी सांगू शकेल बाळांनो, आदर म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, अर्पित तू सांगू शकतो का? अर्पित. श्लोक, श्लोक आरसीबी लिहिलेलं बघा. श्लोक तू सांगू शकतो? अनम्यूट कर बाळा. अजून कोण सांगू शकेल? स्वरा, तू सांगू शकते का? सर स्वरा किंवा श्लोक. क्वेश्चन परत रिपीट करू शकतात का? आदर, आदर म्हणजे काय? आदर, आदर म्हणजे काय? रिस्पेक्ट. हा, ते त्याचं ठीक आहे, भाषांतर झालं इंग्रजीत, पण ठीक आहे, काय हरकत नाही बाळा. चला आपण बघूया आज आदर म्हणजे काय. बघा, इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे. सर तर मोठ्यांचे पाय आता पडणे. ओके, वडीलधाऱ्यांचे पाया पडणे. ठीक आहे, ते एक उदाहरण झालं आदराचं. परंतु आपण आदर म्हणजे खऱ्या अर्थाने नेमकं काय, आणि आदर कसा करायचा, आदर का करायचा, या सगळ्या गोष्टींची आज सविस्तरपणे चर्चा करणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आपण सुरू करूया. बघा, आजच्या सत्राला बघ, छोटीशी एक प्रार्थना करूया आपण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुर्मृतं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशय नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा, आपण प्रार्थना केलं. तर आता मी काय केलं बघा, माझे जे शिक्षक आहेत, माझे जे गुरुजन आहेत, ज्यांच्याकडून मी हे ज्ञान शिकलं आणि ते तुमच्याशी शेअर करतोय, तर मी त्यांच्या प्रती माझा आदर व्यक्त केला, त्यांच्या प्रती माझा रिस्पेक्ट व्यक्त केला या प्रार्थनेतून. ठीक आहे. त्यांच्या आशीर्वादाची याचना केली आणि त्यांच्या प्रती माझी कृतज्ञता व्यक्त केली की त्यांनी मला हे ज्ञान दिलं, जेणेकरून मला सुद्धा फायदा झाला माझ्या जीवनामध्ये, मी जे वापर करू शकतो माझ्या जीवनामध्ये. आणि त्याच्याबरोबरच मी तुमच्यासोबत हे शेअर. बघा, जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे जी शेअर केल्यानं वाढते, आणि ती म्हणजे आहे ज्ञान. कोणतं आहे? ज्ञान. तर बाकी कोणती गोष्ट आपण इतरांना दिली आपल्या जवळची कमी होणार, परंतु जर आपण ज्ञान इतरांना दिलं तर ते वाढते, असं असतं. म्हणून ठीक आहे, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तर ते आपण बघायचं. तर चला आता आपण आदराबद्दल एक छोटीशी काय करू, एक स्टोरी बघूया. तर त्यासाठी बघा, आता तुम्ही एक बघा, एक क्लासरूम मध्ये मुलं काय करतात. जर मुलं क्लास टीचर मध्ये नसले क्लासमध्ये, तर मुलं काय करतात बरं, कोण सांगेल? टीचर नसले क्लासमध्ये तर तुम्हाला काय वाटतंय? ओप्पो, तू सांगू सर शकशील बाळा? सर मस्ती करतात. हा, मस्ती करतात. मस्ती म्हणजे नेमकं काय करतात, आदित्य किंवा ओप्पो, तू सांगू शकतो? सांग आदित्य. सर एक दुसऱ्याची खोड्या घेतात.
हा, खोड्या करतात एक दुसऱ्यांना, मारामारी करतात, भांडणं करतात, किंवा अशा बरेच काय हरकती काही चालू असतात, आवाज करणं मोठ्या मोठ्याने, इकडून तिकडे पळणं वगैरे वगैरे, ठीक आहे ना. तर मग तेच सांगितलं की तर असंच एका क्लासमध्ये मुलं खोड्या करत होते आणि टीचर क्लासमध्ये नव्हत्या. तर मग काय झालं, मग त्यांचे मारा काही भांडणं वगैरे खोड्या करणं चालू होतं, तेवढं टीचर क्लासमध्ये आले आणि टीचर म्हणतात, बाळांनो शांत बसा, शांत बसा, ऐका. तरी पण कोणाचं काही लक्ष नव्हतं, सगळे आपापल्या गोंधळ घालण्यामध्येच व्यस्त होते. कोणाचंच टीचरकडे लक्ष नव्हतं आणि त्यांनी काय ऐकलं नाही. मग टीचरनी जोरात मोठ्याने म्हटलं आणि काय केलं, म्हणजे बाळांनो इकडे लक्ष द्या, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मग लगेच सगळेजण पळत आले आणि सगळ्यांना लक्ष द्यायला चालू केलं. ठीक आहे. तर मग आता टीचर कोणती गोष्ट सांगणार होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. टीचरनी ज्या त्या मुलांना जी गोष्ट सांगितली तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बघा आता, तर टीचरनी कोणती गोष्ट सांगितली मुलांना, तर बघा, इंद्रदेवाची. इंद्रदेव माहितीये तुम्हाला, ते काय आहेत? स्वर्गाचे राजा आहेत. इंद्रदेव जे आहेत, जसं मी ऐकलं असेल ना, स्वर्ग आहे, तर स्वर्गांचे कोण आहेत? तर इंद्रदेव आहेत. तर मग ते आपल्या राज दरबारामध्ये राज सिंहासनावर बसलेले होते. रॉयल कोर्ट आहे ना, त्यांच्या राज दरबारामध्ये राज सिंहासनावर ते बसलेले होते आणि बरेचसे सेवक त्यांची सेवा करत होते. कोणी त्यांना खाण्यासाठी आणून देत होतं काही. बोला. ओप्पो, आवाज येतोय ना माझा? हो. ओके, मग बघा, लक्ष द्या आता. ठीक आहे. तर बघा, राज सिंहासनावर बसलेले होते. राज सिंहासनावर बसलेले असताना त्यांचे अनेक सेवक त्यांची सेवा करत होते. ठीक आहे. अनेक सेवक त्यांची सेवा करत होते आणि बऱ्याच अप्सरा तिथं नृत्य करत होत्या, डान्स करत होत्या. तर इंद्रदेव त्या नृत्याचा आनंद घेत होते आणि त्यांना मस्त त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी त्यांचे सेवक बाकीच्या गोष्टी आणून देत होते. आणि त्याच सोबत ते काय करत होते, त्यांना काही सेवक त्यांना असे फॅन हवा घालत होते, मोरपंखांनी वगैरे असं हवा घालत होते. असं त्यांचा थाटमाट एकदम जोरदार चालू होता. बाकी देवता लोक सुद्धा बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये काय झालं, सगळ्या देवतांचे जे गुरु आहेत, म्हणजे त्यांचे टीचर जे आहेत, ते आहेत बृहस्पती. कोणते ऋषी? बृहस्पती. ते बृहस्पती ऋषी जे आले, तेवढ्यात मग सगळ्या देवतांनी काय केलं, प्रणाम केला. पण इंद्रदेवांनी त्यांच्याकडे बघून सुद्धा काय केलं, न बघितल्यासारखं केलं. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. साक्षात त्यांना बघून त्यांचा म्हणजे त्यांच्याकडे असं बघितलंच नाही असं केलं त्यांनी आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते उठले नाही किंवा आपल्या गुरुंना, आपल्या शिक्षकांना प्रणाम केला. जसं क्लासमध्ये शिक्षक पहिल्यांदा आल्यानंतर तुम्ही काय करता बाळांनो? काय करता? हा, आदित्य, काय करता तुम्ही? नाही, क्लासमध्ये टीचर आले सकाळी सकाळी, काय करता तुम्ही? मस्ती करतात. अरे, मस्ती करता नाही, पण समजा मस्ती करता, टीचर आल्या आल्या आपण काय करतो शिक्षकांना? प्रणाम. दुर्वा, प्रणाम. हा, विश करतो ना, प्रणाम करतो. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय असेल ते आपण त्यांना विश करतो. उभे राहतो त्यांच्या आदरामध्ये, काय करतो आपण? उभे राहतो, बरोबर. तर मग तसे उभं राहायला पाहिजे. जे इंद्रदेव होते त्यांनी काय राहायला पाहिजे होतं? उभं राहायला पाहिजे होतं, परंतु ते उभे राहिले नाही आणि त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्या गुरुकडे. तर त्यांच्या गुरूंना काय झालं, कारण शिक्षकाला बघा किंवा गुरूंना त्यांच्यासाठी आदर नसतो हवा. जेव्हा ते उभे राहा म्हणतात तेव्हा तो काय असतो, विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी, त्यांना शिस्त लागावी. आणि जो व्यक्ती आपल्या गुरूंचा, आपल्या शिक्षकाचा आदर करत नाही, तो कोणाचा आदर करू शकत नाही. म्हणून मग गुरुजनांना ती सवय लावण्यासाठी की इतरांचा सन्मान केला पाहिजे, यासाठी गुरुजन अपेक्षा ठेवतात की आपण, हा, म्हणून अपेक्षा ठेवतात की काय केलं पाहिजे, कोणी शिक्षक वर्गात आला तर आपण उभं राहून त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना गुड मॉर्निंग, गुड जे काय असेल, आफ्टरनून वगैरे विश केलं पाहिजे, असं असं त्यामध्ये सांगितलं. ठीक आहे. तर मग त्याचप्रमाणे आपण बघितलं की काय झालं, इंद्रदेव, त्यांचे शिक्षक आले किंवा त्यांचे गुरु आले होते, पण इंद्रदेव काय उभे राहिले नाही. बाकी सगळे देवता उभे राहून, मग त्याच्यामुळे काय झालं, त्यांचे गुरु नाराज झाले की याला बाबा शिस्त नाहीये आणि मग निघून गेले. आणि ते निघून गेल्यामुळे त्यांनी एकही शब्द न बोलता तिथून चुपचाप निघून गेले, त्यांनी काही म्हटलं नाही. याचा परिणाम स्वरूप काय झाला, भगवंत नाराज झाले आणि इंद्रदेवांच्या ज्या शक्ती होत्या त्या सगळ्या शक्ती काय झाल्या, सगळ्या शक्ती त्यांच्या क्षीण झाल्या, सगळ्या शक्तींचा नाश झाला.
बघा, ज्यांना काही विचारायचं किंवा जेव्हा प्रश्न सांगतो तर तुम्ही काय करू शकता, यू कॅन रेज युअर हँड. ज्यांना काही प्रश्न आहे किंवा उत्तर द्यायचं त्यांनीच रेज हँड करायचं. बाकीच्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचे हात खाली करा सगळेजण. फक्त ज्यांना काही प्रश्न आहे किंवा मी प्रश्न विचारल्यानंतर काही उत्तर द्यायचं त्यांनीच हात वरती करायचा. बाकी सगळे रे लोअर युअर हँड, हात खाली करा. तुमच्या तिथे ऑप्शन मध्ये जाऊन बघा, लोअर हँड करा सगळेजण. आणि ज्यांना वाटते मला अनम्यूट केलं पाहिजे, त्यांना प्रश्नाची उत्तर द्यायची, त्यांनी काय करायचं, रेज हँड करायचं जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा. मग तुम्ही काय करू शकता, त्यावेळेस तुम्हाला मी काय करणार, अनम्यूट करायला चान्स देणार. ठीक आहे, सगळेजण काय करा, लोअर युअर हँड्स. बघा आता, तर मग इंद्रदेवांकडून त्यांच्या गुरुचा अनादर झाला, त्यामुळे काय झालं, गुरूंनी त्यांची सगळी शक्ती क्षीण झाली, त्यांची शक्ती सगळी संपुष्टात आली. आणि दुसरीकडे काय झालं, जे राक्षस लोक होते त्यांनी काय केलं, राक्षसांनी त्यांच्या गुरुचा खूप आदर सत्कार केला, त्यांची पूजा अर्चना केली. आणि त्यातून काय झालं, मग त्यांच्या पूजा अर्चना केल्याने त्यांचं बघितलं आपण की काय झालं, त्यांना शक्ती प्राप्त झाली. आणि मग त्यांना कळालं की देवतांची शक्ती क्षीण झालेली आहे. मग तेव्हा काय केलं, देवतांची शक्ती जेव्हा क्षीण झाली तेव्हा आपण बघू शकतो की ही गोष्ट जेव्हा राक्षसांना कळाली तेव्हा राक्षसांनी काय केलं, देवतावरती आक्रमण केलं. आणि युद्धामध्ये काय गेलं, देवता लोक पराजित झाले, इंद्रदेव पराजित झाले, स्वर्गाचे राजा पराजित झाले आणि त्यांना स्वर्ग सोडून कुठेतरी पळून जावं लागलं. तर मग हे का झालं, कोण सांगेल बरं, मयुरेश तू सांग, रेज युअर हँड. तर ज्याला उत्तर येते ते हात वरती करा. बघा, सृष्टी तू सांग बघू, का झालंय असं. तर भाग्यश्री, सर, हा बोल सृष्टी. कारण की इंद्रदेवांनी त्यांच्या गुरुचा आदर नव्हता केला, त्यांना डिसरिस्पेक्ट फील करवलं म्हणून. हा, त्यांनी त्यांच्या गुरूंचा आदर नाही केला म्हणून काय झालं, त्यांच्या सगळ्या शक्ती क्षीण झाल्या आणि परिणाम स्वरूप त्यांना स्वर्गाचा त्याग करावा लागला. राक्षसांच्या हातून त्यांचा पराभव झाला. नाहीतर राक्षसांना ते असेच हरवायचे सहजरित्या, पण त्यांची शक्ती क्षीण झाल्यामुळे काय झालं, त्यांचा पराभव झाला. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी बघितलं. आता बघा पुढे जाऊया आपण. ठीक आहे, तर मग रिझल्ट ऑफ डिसरिस्पेक्ट, इंद्रांचं काय झालं, दुर्गती झाली. त्यांचा राक्षसांच्या हातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला, त्यांना स्वर्ग सोडून पळून जावं लागलं. त्यांचं सगळी धन संपत्ती, ऐशो आराम, थाट बाट सगळं काय झालं, संपुष्टात आलं. शक्ती, सगळं मान सन्मान सगळं संपुष्टात आलं. ठीक आहे, असं आहे. तर म्हणून बघा, त्यांनी त्यांच्या गुरुंना रिस्पेक्ट नव्हतं केलं. बट ठीक आहे, मग आता कोणी प्रश्न विचारेल की बाबा आता मग कोणाकोणाचा सन्मान करायचा, कोणाकोणाचा आदर करायचा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सगळ्यांचा आदर केला पाहिजे आपण. आपल्यापेक्षा लहान असो, मोठा असो, किंवा एखादं जानवर किंवा असते ना, आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. पण तरी सुद्धा जर आपल्याला जर खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं की म्हणजे नेमका विशेषतः कोणाकोणाचा आदर करणं आवश्यकच आहे, अर्जंट आहे, महत्वाचं आहे की बाबा हे आपण आदर केलाच पाहिजे. तर ते कोण आहेत बघा, आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया आपण. तर पहिल्यांदा कोण दिसतात बघा तुम्हाला इथं, कोण कोण दिसते, कोण सांगू शकेल, कोण कोण दिसते, कोणाकोणाचा आपण आदर केला पाहिजे. येस, कोण सांगेल बघा. ठीक आहे, अर्पित सांग बळा, कोण कोण दिसते तुला फोटो स्लाइड मध्ये बघ. सर, देव, गुरु, हा, भगवंत, गुरु, अजून माता पिता, माता पिता. व्हेरी गुड. कोणी म्हातारी व्यक्ती, ओके, वृद्ध व्यक्ती. अजून पण सगळ्यांना आदर केला पाहिजे. हा, व्हेरी गुड अर्पित, व्हेरी गुड. बघा त्या स्लाइड मध्ये दिसतात, आपण आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे. त्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांनी आपल्याला सगळ्या आपल्या गरजा पुरवून, आपली काळजी घेऊन, आपलं रक्षण करून आपल्या लहानाचं मोठं केलं आणि अजूनही आपली काळजी करतात. तर मग आपण सगळ्यात अगोदर आंघोळ केल्यानंतर भगवंताचं दर्शन करायचं, त्यांची पूजा करायची, मग आई वडिलांचं दर्शन करायचं. मग आपण काय केलं पाहिजे, आपले आजी आजोबा, घरात काका काकू, जे काही वडीलधारे व्यक्ती असतील त्यांना प्रणाम करायचा, त्यांचा आदर सत्कार करायचा. आणि मग आपण आपल्या आजूबाजूला कोणते एखादे वृद्ध व्यक्ती असतील किंवा शेजारी पाजारी असतील त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे.
आणि त्याचबरोबर साधू संत लोक आहेत, जसे संत तुकाराम महाराज आहेत, संत जनाबाई आहेत, रामानुजाचार्य आहेत, यांच्यासारख्या संतांचा पण आपण आदर केला पाहिजे. ठीक आहे. तर हे आदर करणं खूप महत्वाचं आहे. आणि कधी कधी बघा आपण बऱ्याच लोकांचा आदर करत नाही. कधी कधी आपल्या आजूबाजूला एखादा कोणी म्हातारा व्यक्ती असला, आपण म्हणतो, ए म्हाताऱ्या चालू इकडं, ए म्हातारे इकडं होय. पण आपण म्हाताऱ्या व्यक्तीला म्हातारा किंवा म्हातारी म्हणायला नाही पाहिजे. आजोबा आजी असं म्हणायला पाहिजे प्रेमाने. त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. कारण आपण विसरायचं नाही, आपण पण एके दिवशी काय होणार आहे. यस, समृद्धी सांगू शकते. आपण पण एक दिवशी काय बनणार आहे. दुर्वा तू सांगू शकते बघ. आपण सर पण एखाद दिवशी वृद्ध होणार आहे. हा, आपण पण वृद्ध होणार आहे. मग आपल्याला कोणी म्हातारं म्हणलं तर आवडणार आहे का. नाही. नाही. आवड नाही. बरोबर आहे. म्हणून मग आपण कोणाला म्हातारा म्हातारी म्हणायला नाही पाहिजे. त्यांचा इन्सल्ट नाही करायला पाहिजे. ठीक आहे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्या वयासाठी, त्यांचं वय वृद्ध आहेत, ते अनुभवाने वृद्ध आहेत, ज्ञानाने वृद्ध आहेत, त्यासाठी त्यांचं काय केलं पाहिजे, आपण आदर सत्कार केला पाहिजे. बघा कोणत्या कोणत्या व्यक्तीचं हे सांगितलं मी तुम्हाला. तर शास्त्रानुसार काय केलं पाहिजे, आपण जे व्यक्ती वयोवृद्ध आहेत, जे वयाने मोठे आहेत, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. नंतर जे ज्ञानवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध म्हणजे त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे कोणत्याही क्षेत्रातलं, जेणेकरून ते जरी आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी काय हरकत नाही. ज्ञानवृद्ध त्यांचा सुद्धा आपण काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि जे जे साधू संत आहेत ते वैराग्यवादी आहेत, वैराग्य त्यांच्याकडे, त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि समाजाच्या सेवेमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलं, भगवंताच्या सेवेमध्ये. त्यांचा सुद्धा आपण आदर सत्कार केला पाहिजे. आणि प्रत्येक प्राणी मात्राचा, प्रत्येक जीवाचा आपण आदर केला पाहिजे. कारण प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने वास करतात. तर एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे म्हणजे त्याच्या हृदयातला भगवंताचा अपमान करणे आहे. म्हणून आपण सगळ्यांनी, तो व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असो की मोठा असो, किंवा वयाने मोठा असो, कसाही असो, आपला दुश्मन जरी असला तरी आपण आदर केला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये, इव्हन जानवर जीव जंतूंचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. कारण त्यांच्या हृदयामध्ये भगवंत हे परमात्मा रूपाने वास करतात, निवांत असतात. म्हणून आपण त्यांचा काय केला पाहिजे, आदर सन्मान हा केला पाहिजे. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर चला आता पुढे बघूया आपण. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. तर कोण सांगेल का आपण आदर केला पाहिजे सर्वांचा. कोण सांगेल. आयुष नरवाडे सांगू शकतो का बाळा तू, किंवा स्वरा. आयुष सांगू शकशील स्वरा, किंवा आपण आदर का केला पाहिजे सर्वांचा. येस, कोण सांगू शकेल. वेदांत तू सांगू शकतो बाळा, आपण सर्वांचा आदर का केला पाहिजे. अनम्यूट कर. आता बघा सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी जस्ट. दुर्वा तू सांगू शकतेस. समृद्धी. सर हा सांग बाळा. आपण आपल्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, कारण ते आपल्याला ज्ञान देता, आपल्याला पाळता पोसता, आपले हा बरोबर. कारण अजून एक, आपला आदर करायलाच पाहिजे. अगदी बरोबर सांगितलं समृद्धीने. अजून एक कारण सांगितलं बघा मी महत्वाचं. कोण सांगू शकेल. सांग. आपण दुर्वा तू सर्वांचा सांग आदर बघू. करायला पाहिजे. सर अर्पित. सांगते. हा सांग दुर्वा. सांग सांग दुर्वा सांग. आपण सर्वांचा आदर केला पाहिजे, कारण की ते आपल्याला ते आपल्यापेक्षा मोठे असतात, किंवा ते आपल्याला चुकीचं काय आणि म्हणजे बरोबर काय आणि चुकीचं काय हे सल्ले देऊ शकतात, कारण की ते पण आपल्या वयातून गेलेले असतात. बरोबर आहे. बरोबर आहे. ते अगदी बरोबर सांगितलं बघा तुम्ही. तुम्ही सगळे बरोबर सांगता. अजून एक मी महत्वाचं कारण ते कोणी सांगेन बघा. सर शकतो तो एक महत्वाचं कारण मी सांगितलं अजून, सर की आपण का सगळ्यांचा आदर केला पाहिजे. हा सांग बघा. सर कारण आपण त्यांचा आदर नाही केला तर जेव्हा आपण वृद्ध होतो तेव्हा आपला पण कोणी आदर नाही करणार, यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण वृद्ध झाल्यावर ते आपला आदर करतील.
ओके, व्हेरी गुड. प्रणव, तू सांगू शकशील का आदर करायचा? एक शेवटचं आपण बघूया. मला जे उत्तर पाहिजे ते कोणी सांगून नाही राहिलं बघा. तुम्ही सांगता ते सगळे बरोबर आहे, सर पण एक सर मी हा सांगू सांग शकतो. प्रणव. हा सांग मग सर प्रणव. आपल्या आपल्या हृदयामध्ये देव आहे. आपण देवाला आदर करायला पाहिजे. हा बरोबर, सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने आहे. व्हेरी गुड प्रणव, एकदम बरोबर सांगितलं बघा. सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवंत असतात. मग कोणी आपल्यापेक्षा लहान असो, मोठा असो की कसाही असो. तर म्हणून आपण जर इतरांचा अपमान केला तर काय होणार, की तो भगवंताचा अपमान केल्यासारखा आहे. म्हणून मग आपण सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने राहतात, म्हणून आपण सगळ्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. हे एक महत्वाचं रिझन आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही सांगितले ते सगळ्या गोष्टी सुद्धा बरोबर आहेत, पण त्याचबरोबर हे रिझन सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया बाळांनो. चला बघा, तर बघा, तर आता अजून एक आदर करण्याचं कारण काय बघा, त्या ठिकाणी सांगितलं बघा. आता वेगवेगळ्या तपस्या आहेत. पहिले लोक तपस्या करायचं, त्यांना शक्ती भेटायची. जसं हिरण्यकशिपूने तपस्या केली होती, रावणाने तपस्या केली होती. ठीक आहे, तर मग आता आपल्याला हिमालयात जाणून तपस्या करणं शक्य नाहीये. मग आपल्यासाठी काय तपस्या आहे बघा, या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही काय करा, भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामधला 14वा श्लोक काढा बघू. तुमच्याकडे भगवद्गीता आहे ना सगळ्यांकडे? 17व्या अध्यायामधला 14 नंबरचा श्लोक बघा, काय आहे सांगितलं बघा. तर मी वाचतो बघा, सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणू शकता. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाम च शारीराम तपोच्यते. म्हणजे काय, भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे, तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले आहे. म्हणजे काय, कोणाकोणाचा आदर करायचा? सगळ्यात पहिल्यांदा भगवंत, मग ब्राह्मण म्हणजे साधू संतांचा, आपले गुरु आहेत, शिक्षक किंवा आपले आध्यात्मिक गुरु आहेत, ते आपले आध्यात्मिक ज्ञान देतात है ना, किंवा आपल्याला शाळेत शिकवतात, ते आपले शिक्षक. आणि माता पिता, आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा, घरातील ज्येष्ठ वडीलधारी व्यक्तींचा काय केला पाहिजे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये पण म्हणतात ना, की मी आई वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा काय करील, सन्मान करील, त्यांची आज्ञा पाळीन, असं तुम्ही म्हणता ना प्रतिज्ञेमध्ये. मग तेच या श्लोकामध्ये सांगितलेले बघा. आणि पावित्र्य ठेवलं पाहिजे, म्हणजे आपण रोज नियमितपणे आंघोळ केली पाहिजे, शरीराला स्वच्छ ठेवलं पाहिजे, मनाला स्वच्छ ठेवलं पाहिजे, मनामध्ये घाण विचार नाही आणले पाहिजे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्याबद्दल विचार नाही आले पाहिजे. परत सरळपणा म्हणजे साधे, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सरळपणा. नाही तर असं काय नाही, बोलताना काहीतरी वेगळं, मनात काही वेगळं, असं कपट नसलं पाहिजे मनात, त्याला आपण सरळपणा म्हणू. ब्रह्मचर्य, ठीक आहे, पालन केलं पाहिजे. म्हणजे आता आपण बघतो आजकाल मोठे मुलं काय करतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे लफडे वगैरे करतात. तसं करायला नाही पाहिजे, त्यामुळे खूप सारे क्राईम होतात आणि आपण वेगळ्या रस्त्यावर जातो, अभ्यासातून भटकतो आपण, आणि मेन आपल्या जीवनाचा उद्देश साईडला राहते, त्यातून खूप साऱ्या मोठ्या समस्या होतात. पुढे चालून आपण बघूया, तुम्हाला सांगेल मी कधी. तर ते सगळं नाही करायला पाहिजे, म्हणजे ते ब्रह्मचर्य आहे. ठीक आहे, आणि अहिंसा, अहिंसा म्हणजे काय, आपण कोणत्याही जीवाला किंवा व्यक्तीला विनाकारण आपल्या शब्दाने, आपल्या म्हणजे शब्दाने म्हणजे बोलण्याने, वागण्याने किंवा कृतीतून किंवा म्हणजे मारणे वगैरे, याला कोणत्याही गोष्टी प्रकारच्या हिंसेतून दुखावलं नाही पाहिजे, असं त्याला अहिंसा म्हणायचं. विनाकारण कोणत्याही कारणास्तव किंवा आपल्या फक्त स्वार्थासाठी इतरांवर आपण हिंसा केली नाही पाहिजे. याला म्हटलेलं आहे शरीराची तपस्या. आपल्याला तपस्या करण्यासाठी कुठं हिमालयामध्ये जाण्याची गरज नाही. या गोष्टीचं आपण जर पालन केलं तर आपण पण तपस्या करतोय, भगवद्गीतेत सांगितलंय. बरोबर की नाही? बरोबर ना अर्पित? येस सर. हा, तर मग ये तपस्या बघा. तर तुम्हाला तपस्या पाहिजे असली हिच्यात सांगितलं बघा, सगळ्या तपस्येच्या बद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला. कोणतं, कुठून बघा, इथून म्हणजे या 17व्या अध्यायातल्या या 14व्या श्लोक पासून. ठीक आहे, पुढे तुम्हाला 15वा, 16वा, 17वा वाचला तर तुम्हाला समजेल वेगवेगळ्या तपस्या काय आहेत, है ना. सगळ्या तपस्यात बद्दल वर्णन केलंय.
ह्या तपस्या करण्यासाठी तुम्हाला कुठेही असं नाही की मोठे केस वाढवायचे, भगवे वस्त्र घालायचे आणि हिमालयात जायचे याची काही गरज नाही. साधू जातात ती गोष्ट वेगळी आहे, त्यांचं योग्य कारण असते, पण आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही असं म्हणतो. ते जातात ते चुकीचं नाहीये, परंतु आपल्याला जाण्याची काही आवश्यकता नाही. आपण घरी राहून ही सगळ्या तपस्या करू शकतो आणि हीच खरी तपस्या आहे. ठीक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर चला बघा आता पुढे जाऊया आपण. बघा तुमच्या बुकलेट मध्ये 70 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, काय त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा. इट इज सेड इन द सेम वेदास काय ब्राह्मणयो देवकी पुत्रा द सन ऑफ देवकी है ना, पुढे डॅश 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 कोण आहे तुम्हाला तिथं लिहायचं. म्हणजे काय सेम वेदास मध्ये ब्राह्मणांनी सांगितलं की देवकी पुत्र कोण आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, बरोबर ना. सांगायची गरज नाही, मला नका सांगू, पण तुम्हाला माहिती आहे देवकी पुत्र कोण आहे. देवकी वासुदेव पुत्र कोण आहेत माहिती आहे तुम्हाला. देवकी नंदन पण म्हणतात त्यांना. ठीक आहे, ते माहिती आहेत कोण आहेत तुम्हाला. ते काय त्यांनी काय म्हटलं इथं देखो, त्यांनी म्हटलं इज द सुप्रीम पर्सनॅलिटी. नारायण उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे. ते काय आहे तर सुप्रीम पर्सनॅलिटी म्हणजे परम ईश्वर आहे, परम ईश्वर आहे. ठीक आहे, सगळे बाकी इंद्रदेव चंद्रदेव हे सगळे ईश्वर आहेत, ब्रह्मदेव वगैरे. परंतु भगवंत काय आहेत, भगवान विष्णू किंवा देवकी नंदन देवकी पुत्र जे आहेत ते काय आहेत परमेश्वर आहेत, सगळ्या ईश्वरांचे ईश्वर आहेत, सगळ्या देवतांचे चालक आहेत, देवतांचे स्वामी आहेत, ते आहेत भगवंत. ठीक आहे, हे या ठिकाणी सांगितले बघा. आणि कुठे सांगितलेले नारायण उपनिषदाच्या 4थ्या श्लोक मध्ये. पुढे काय म्हणतात, देन इट इज सेड, काय म्हटलेलं आहे पुढे बघा. एको वै नारायण असीन न ब्रह्म नेसान नापो नाग्नि सोमो नेपे द्याव अपृथिवी ना नक्षत्राणी न सूर्याह. इन द बिगिनिंग ऑफ क्रिएशन देर वॉज ओनली द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड. जेव्हा या जगाची उत्पत्ती झाली, निर्मित झाली, तेव्हा फक्त भगवंत होते, बाकी कोणीही नव्हतं. ब्रह्माजी नव्हते, शिवजी नव्हते, पाणी नव्हतं, अग्नी नव्हती, चंद्रदेव नव्हता, स्वर्ग नरक नव्हता, धरती नव्हती, चंद्र तारे सूर्य शिवजी हे कोणीही नव्हतं. भगवंत होते, फक्त सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहेत भगवंत. हे भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान आपण म्हणू नारायण जे आहेत किंवा रामजी हे होते असं आपण म्हणू, हे सगळे एकच आहेत. ठीक आहे, ते होते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे काय म्हणतात, ठीक आहे, आणि या श्लोकाचं उत्तर कुठे सापडणार तुम्हाला बघा, महाउपनिषद मध्ये सांगितलेलं आहे 1.2 मध्ये. कुठं महाउपनिषद 1.2 मध्ये. तर इट इज ऑल्सो सेड दॅट लॉर्ड शिवा वॉज बॉर्न फ्रॉम द फोरहेड ऑफ द सुप्रीम. असं म्हटलेलं आहे त्या उपनिषद मध्ये की शिवजींचा जन्म कुठून झालेला आहे, भगवंताच्या इथून, म्हणजे त्याला आता फोरहेडला आपण काय म्हणतो कपाळातून झालेला आहे त्यांचा जन्म जे आहे भगवंताचा शिवजींचा त्यांच्या कपाळातून. ठीक आहे, म्हणून त्यांना कपाल पण म्हणतात असं भगवंत शिवजींना जे आहे ते. ठीक आहे, तर बघा आता परत पुढे काय म्हणलं, वेदास मध्ये सांगितलेलं की सुप्रीम लॉर्ड परमेश्वर का कोण आहेत बघा, क्रिएटर ब्रह्मा शिवा हु इज टू बी वर्शिप. तर आता बघा वेदास मध्ये सांगितलेलं आहे की भगवंत परमेश्वर आहेत, बाकी या भौतिक जगाची उत्पत्ती करणारे ब्रह्माजी आहेत, त्याला नाश करणारे शिवजी आहेत. परंतु भगवंत या जे भगवंत आपण जर म्हणू भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू नारायण हे जे काय आहेत ते काय आहेत, या सृष्टीचे चालक मालक आणि त्याचे पालन पोषण करणारे आहेत. ठीक आहे, यामध्ये या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. काय करायचं, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ठीक आहे, तर पहिल्या रिकाम्या जागेत काय येणार ते भरायचं, दुसऱ्या रिकाम्या जागेत काय लिहायला तर बघा, इन द बिगिनिंग ऑफ क्रिएशन देर वॉज ओनली द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ काय येईल ते लिहायचं. आणि पहिल्या ह्याच्यात सन ऑफ देवकी कोण आहेत ते लिहायचं, नारायण कृष्णा असे ऑप्शन आहेत तुमच्याकडे वेगवेगळे, त्याच्यातलं योग्य उत्तर तुम्हाला भरायचं. ठीक आहे, मी तुम्हाला उत्तर सांगणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. चला आता बाळांनो बघा, एक छोटीशी अजून एक स्टोरी येते बघा, अजून एक स्टोरी सांगतो. हु इज द ग्रेटेस्ट पर्सन. एक व्यक्तीला प्रश्न पडला की सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे बाबा. ठीक आहे, मग तो एका शहरामध्ये राहत होता, त्या शहराचा महापौर, त्याला वाटलं महापौर जो आहे या शहराचा तो महान व्यक्ती असायला पाहिजे. ठीक आहे,
मग त्याने म्हटलं, मग तो महापौरांकडे गेला आणि तो म्हटला मी तुमची सेवा करणार. त्यांचा सेवक झाला आणि त्यांची दिवस रात्र सेवा करू लागला. मग एके दिवशी काय झालं, ते महापौर काय केलं, ते काय करायचे, सगळ्या शहरातल्या बिझनेसमॅन वगैरे जनतेकडून टॅक्स कलेक्ट करायचे. आणि मग त्यांनी काय केला, तो सगळा जमा केलेला कर कोणाला दिला, टॅक्स कलेक्टरला दिला, टॅक्स इन्स्पेक्टरला दिला. कोणाला? तो सगळा टॅक्स घेतला आणि टॅक्स इन्स्पेक्टरला नेऊन दिला किंवा टॅक्स कलेक्टरला नेऊन दिला. आणि मग या व्यक्तीनं बघितलं, अरे हा मेयर पण कोणाला प्रणाम करतो, महापौर, आणि हा सगळा टॅक्स कोणाला, टॅक्स इन्स्पेक्टरला नेऊन दिला. याचा अर्थ टॅक्स इन्स्पेक्टर काय असेल, महापौरांपेक्षा उच्च आहे. मग त्यांनी काय केलं, महापौरांची सेवा सोडून दिली आणि टॅक्स इन्स्पेक्टरकडे गेला आणि त्यांची सेवा करायला लागला. मग काही दिवस त्यांची सेवा केल्यानंतर त्याने बघितलं की टॅक्स इन्स्पेक्टरनं काय केला, सगळ्या महापौरांकडून जमा केलेला टॅक्स गव्हर्नरकडे नेऊन दिला. गव्हर्नर म्हणजे कोण? राज्यपाल. कोण? राज्यपाल. राज्यपालाकडे नेऊन दिला त्यांनी सगळं जे म्हणलं आपण जमा केलेला कर, आणि ते त्यांना प्रणाम करून दिले. आणि बघितलं, अरे हा हे जे आहे टॅक्स इन्स्पेक्टर मला वाटलं सगळ्यात मोठे आहेत आणि यांच्यावरती तर गव्हर्नर आहेत. त्यांनी त्यांची सेवा सोडली आणि गव्हर्नरची सेवा करायला लागले. गव्हर्नरला प्रणाम केला, गव्हर्नरची सेवा करायला चालू झाले. आणि मग त्यांनी बघितलं की गव्हर्नर जे होते ते कोणाकडे गेले, राजाकडे गेले. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या जवळचा सगळाचा सगळा टॅक्स राजाला अर्पण केला, त्यांना दिला राज्यपाल. आता पहिले राजा महाराजा होते, आता तसे प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट आहेत, तसे पहिले राजा महाराजा होते. तर गव्हर्नरनी काय केला, सगळ्याचा सगळा टॅक्स राजांना अर्पण केला आणि त्यांच्या समोर मुजरा केला, त्यांना झुकले है ना, त्यांच्या समोर झुकले, प्रणाम केला. मग अरे या व्यक्तीला वाटलं, मला वाटलं गव्हर्नरच सगळ्यात मोठे आहेत की काय, पण त्यांच्यावरती कोण आहेत, ते राजा आहेत. म्हणलं ठीक आहे. तो राजाची सेवा करायला लागला, राजांच्या दरबारी राहिला आणि त्यांचा चाकर म्हणून त्यांची सेवा करू लागला. एके दिवशी त्या राजांच्या दरबारामध्ये काय एक साधू आले, संत महात्मा आले. राजाने काय केलं, तो स्वतः सिंहासनावरून उतरला आणि त्या संतांना काय केलं, त्यांच्या स्वतःच्या आसनावर बसवलं, त्यांचे चरण सेवा केली, पाय धुतले, ते पाणी त्यांना, आणि त्यांची आरती केली. त्याला वाटलं, अरे मला वाटलं राजाच सगळ्यात मोठा आहे की काय, पण साधूंची पूजा करायला लागला. साधूंसमोर राजा पण झुकतो, त्याचा अर्थ साधू मोठे आहेत. साधूकडे गेला आणि मग साधूंची पूजा केली. मग काय झालं, साधूंची पूजा केल्यानंतर मग अहो महाराजजी, तुम्ही सगळ्यात महान आहेत, सगळ्यात मी आतापर्यंत इकडून तिकडून फिरून आलो, आता राजा पण तुमच्याकडे झुकतो, तुमच्या समोर झुकतो, म्हणजे सगळ्यात महान तुम्ही असले पाहिजे, मला तुमचा सेवक म्हणून स्वीकारा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या. तर मग त्या साधूंनी सांगितलं, बाळा मी महान नाहीये, मी एक छोटासा काय आहे, भगवंताचा सेवक आहे. सगळ्यात महान कोण आहेत, भगवंत आहेत, भगवान श्रीकृष्ण किंवा नारायण किंवा श्रीराम, हे काय आहेत, सगळ्यात महान आहेत. तू काय कर, बाजूलाच एक श्री नारायणजीचं मंदिर आहे, तिथे जा आणि काय कर, लक्ष्मीनारायण मंदिर आहे तिथे जा आणि भगवान नारायणांची सेवा कर, ते सगळ्यात महान व्यक्ती आहेत. मग हा व्यक्तीला वाटलं, अरे मला तर गलतफहमी होती. तो पळत पळत गेला आणि बाजूला काय होतं, भगवान श्री नारायणांचं, भगवान श्री विष्णूंचं मंदिर होतं, त्या ठिकाणी गेला. आणि गेला तोच काय झालं, मंदिराचा दरवाजा बंद झाला, मंदिराचे पडदे बंद झाले आणि दर्शन बंद झाले, याला दर्शन भेटलं नाही. मग ते पुजारीला म्हटलं, अहो पुजारीजी मंदिर उघडा, मला दर्शन घ्यायचं. ते म्हणले, आजच्या दर्शनाची वेळ संपलेली आहे, आता तुम्हाला दर्शन मिळणार नाही, तुम्ही काय करा, उद्या सकाळी या लवकर दर्शनाला, तेव्हा तुम्हाला दर्शन मिळेल. हा व्यक्तीकडून काही कंट्रोल होत नव्हतं. मग हा म्हटला, ठीक आहे, मी घरी नाही जाणार, मी इथेच वाट बघणार सकाळपर्यंत, आता इथेच झोपणार थोडा वेळ रात्री, आणि सकाळ झाली की मग सकाळी मी भगवंताचं दर्शन करणार आणि मग त्यांची सेवा करणार परमनंट इथेच राहून, असं त्याने विचार केला. मग तो व्यक्ती, रात्र झाली, मग सगळेजण गेले घरी आणि ते हिवाळ्याचे दिवस होते, तर मग तो व्यक्ती झोपला पण. आणि मग त्याला झोप लागली, पण त्याला थंडी वाजत होती, खूप थंडी वाजत होती, तो झोपेत होता, झोपेत कुडकुडत होता. मग तेव्हा एक व्यक्ती आला आणि त्याने काय केलं, हिरे जडित चादर जे होतं ते त्या व्यक्तीच्या अंगावर टाकलं आणि मग त्याला शांत झोप लागली. मग सकाळी पुजारी आला तर बघतो काय, एक व्यक्ती ते चादर घेऊन झोपलेला आहे आणि ती चादर हिरे मोत्यांनी जडित आहे. त्याने बघितलं, हे तर कोणाचं चादर आहे, भगवान विष्णूंचं चादर आहे. त्याने बघितलं, तो आश्चर्यचकित झाला, भगवान विष्णूंचं चादर याच्याकडे कसं आलं.
आणि मग त्याने बघितलं हा तर रात्रीचाच व्यक्ती आहे जो दर्शन करायला आला होता. मग त्याने काय केलं, ती चादर बघितली, त्याला वाटलं या चादराची चोरी केली कोणी, त्या व्यक्तीने त्या चादराची चोरी केली असं त्याला वाटलं. आणि मग त्याने बोलवलं सगळ्यांना, म्हणला बघा या व्यक्तीने चोरी केली. मग त्यानं म्हटलं अरे मी नाही चोरी केली बाबा, मी झोपलेलो होतो, मला माहिती नाही चादर कुठून आला माझ्या अंगावरती. तर मग तो म्हटला नाही तूच चोरी केली. म्हणले नाही नाही मी चोरी नाही केली, मी तर मंदिरात गेलोही नाही, मंदिर तर बंद होतं. मग पुजारीने बघितलं तर मंदिराला कुलूप लावलेलं, मंदिर तर बंद आहे. कारण त्याला वाटलं चोरी जर केली असेल तर मंदिराचा दरवाजा उघडा असायला पाहिजे, कुलूप फोडलेला असायला पाहिजे, आणि चाबी तर पुजाऱ्यांकडे होती. मग त्याला वाटलं अरे मंदिर तर उघडलं नाही, मग चादर बाहेर कसं काय आलं, त्याच्यात काय खिंड काय वगैरे नव्हती. मग त्याला समजलं की भगवान विष्णू भगवान नारायण स्वयं आले, स्वतः आले, आणि त्यांनी काय केलं, आपल्या भक्ताला थंडीमध्ये कुडकुडताना बघविल्या नाही गेलं, आणि त्यांनी स्वतःच जे चादर होतं ते काय केलं, ते ओढली. त्यांनी काय केली, शॉल जी होती ती त्या व्यक्तीच्या अंगावर टाकली होती. मग बघा भगवंत किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. तर हे जेव्हा पुजाऱ्याने समजलं, मग त्यांनी त्या व्यक्तीचा आदर सन्मान केला आणि त्यांना आदरपूर्वक भगवंताचं दर्शन करवलं आणि त्यांना भगवंताची सेवा अर्चना पूजा कशी करायची ते शिकवलं. त्या व्यक्तीला समजलं सगळ्यात महान व्यक्ती आहेत भगवंत, भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्री विष्णू नारायण ते आहेत. त्यांनी तेव्हापासून तो भगवंताची पूजा करायला लागला, सेवा करायला लागला, अर्चना करायला लागला. समजलं सगळ्यांना? तर सगळ्यांना समजलं सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे, कोण सांगू शकेल, स्वरा सांगू शकेल का? मी सांगू शकेल सर. हा सांग सांग बाळा. सगळ्यात महान व्यक्ती भगवंत आहे. हा भगवंत आहेत सगळ्यात महान व्यक्ती. कारण कोणते राजा महाराजा मंत्री संत्री प्रधानमंत्री आज आहेत उद्या नसणार, परंतु भगवंत हे पहिले सुद्धा होते, आज सुद्धा आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार. आणि ते सगळ्या जगाचे चालक मालक आहेत, संचालक आहेत. ठीक आहे, ते काय आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. ते सगळ्या ब्रह्मांडाचे मालक चालक, ते बनवणारे चालवणारे आणि त्याचा नाश करणारे सुद्धा भगवंतच आहेत. म्हणून ते सगळ्यात महान आहेत. ठीक आहे, तर हे या ठिकाणी आपण बघितलं. चला आता पुढे बघूया. ठीक आहे, तर मग बघा अजून एक छोटी स्टोरी सांगतो तुम्हाला. बघा काय झालं, द्रौपदी माहितीये तुम्हाला, द्रौपदी कोण होती, कोण सांगू शकेल? अर्पित तू सांगू शकतो किंवा दुर्वा तू सांगू शकते का बघ, किंवा कृष्णा पवार सांगू शकतो, जय भगत भागवत सांगू शकतो. द्रौपदी कोण होती? विवो V2027 कोण सांगू शकेल? पटकन सांगा. द्रौपदी कोण होती? हा व्हेरी गुड. कोणी जैनी, जैनी सांगितलं का? हो सर. पांडवांची बायको. हा व्हेरी गुड, बरोबर बरोबर. यशनं पण सांगितलं बघा, विवोनी पण सांगितलं. व्हेरी गुड. ही द्रौपदी ही पांडवांची पत्नी होती. ठीक आहे सर याची. हा द्रौपदी बोल. राजा द्रुपदची पुत्री होती. हा व्हेरी गुड. राजा द्रुपदची मुलगी सुद्धा होती, युधिष्ठिर महाराज आणि पांडवांची पत्नी सुद्धा होती, किंवा आपण म्हणू हस्तिनापूरची किंवा म्हणजे इंद्रप्रस्थची महाराणी होती. ठीक आहे, तर मग एक वेळी तुम्हाला ती पूर्ण कथा आता सांगायला वेळ नाही, तर आपल्याला माहिती आहे की पांडवांनी काय केलं, पांडवांना कौरवांनी त्यांना जबरदस्ती त्यांना जुवा खेळायला लावला. ठीक आहे, चौसर खेळायला लावलं, त्याच्यामध्ये त्यांना खोटं बोलून चिटिंग करून हरवलं आणि मग त्यांना गुलाम बनवलं. आणि मग काय झालं, जीवा म्हणजे काय स्वयंवर असतं? चौसर माहिती का तुम्हाला? ते असं टाकतो आपण, मग 4 पडतात. आजकालचा लुडो बघा, लुडो टाईप मध्ये लुडो. ओके. लुडो तुम्ही ऑनलाईन खेळता, पहिले ते ऑफलाईन खेळायचे. असे टाकायचे, 8 पडले, 6 पडले, 4 पडले, मग ते एक एक गोटी पुढे जायचे असं. ठीक आहे, त्याला म्हणतात चौसर. तर तो खेळायचा, त्याच्यामध्ये त्यांनी चिटिंग करून पांडवांना हरवलं आणि त्यांना जबरदस्ती खेळायला लावलं आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी दावावर लावून त्यांना हरवून टाकलं. तर बघा यातून आपण शिकलं पाहिजे, कधी आपण जुवा खेळला नाही पाहिजे. ठीक आहे, कधी कोणासोबत पैज लावणं सुद्धा जुवा आहे, तर पैज लावायची नाही. कोणती पैसे दावावर लावून कोणती गोष्टीची पैज लावायची नाही. कोणत्या लॉटरी गिटरी याच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपण मेहनतीने पैसे कमावले पाहिजे, त्याचे परिणाम खूप भयावह असतात. ठीक आहे, तर मग द्रौपदींचं आता मी शॉर्ट मध्ये सांगतोय बघा, कारण वेळ कमी राहिला.
तर मग स्वयंवरच्या वेळेस द्रौपदीने काय म्हणली होती, मला कर्णासोबत लग्न करायचं नाही, तो सूतपुत्र आहे, तो राजपुत्र नाही, मला राजपुत्राशीच लग्न करायचं. तो कर्णाला खूप वाईट वाटलं होतं आणि त्यांना अपमान झाल्यासारखं वाटलं होतं. जेव्हा पांडव हारले या द्यूत सभामध्ये, द्यूत खेळत होते किंवा आजकालचा लुडो खेळत होते, त्यावेळेस ते हारले आणि त्याने मग द्रौपदी सुद्धा हारली. तेव्हा कर्णाने विचार केला की हा खूप चांगला मौका आहे अपमानाचा बदला घेण्यासाठी. त्याने म्हटलं आपण काय करू, द्रौपदीचं वस्त्र हरण करूया, आपण तिचे वस्त्र सगळे काढून तिचा अपमान करूया असं म्हणलं आणि त्याला भरी सभामध्ये, पूर्ण सभेमध्ये तिचा आपण अपमान करू. मग दुर्योधननी पण म्हटलं हो बरोबर आहे आणि दुर्योधनने काय केलं, त्याचा भाऊ दुःशासनला आदेश दिला की द्रौपदीला तिची केस पकडून वडत वडत घेऊन ये आणि तो वडत वडत घेऊन आला आणि तिची साडी वडायला लागला आणि तिला निर्वस्त्र करायचा प्रयत्न केले. तर द्रौपदीने पहिले भीष्म पितामहाला म्हटलं माझी मदत करा, द्रोणाचार्याला म्हटलं, कृपाचार्याला म्हटलं, राजा धृतराष्ट्राला म्हटलं, मग आपल्या पतींना म्हणलं, पण कोणीही तिची मदत केली नाही. सगळे आपापल्या प्रतिज्ञेमध्ये बंधित होते, बांधलेले होते, कोणीही मदत केली. मग तिने स्वतः प्रयत्न केला की साडी पकडून ठेवली, पण दुःशासन खूप शक्तिशाली होता, तर तिच्या समोर तिला साडी सुद्धा पकडता येईना. मग तिला समजलं आता कोणीही मदत करू शकत नाही. मग तिने दोन्ही आपले हात वरती केले आणि म्हटले, हे गोविंद, हे कृष्ण, हे केशव, हे माधव, तुम्ही काय करा, माझी मदत करा, माझी रक्षा करा. तर तेवढ्यात भगवंत प्रकट झाले आणि भगवंतांनी द्रौपदीला काय केली, अनलिमिटेड साडी दिली, खूप असीमित अशी साडी दिली. तर दुःशासन साडी ओढत राहिला आणि तिकडे भगवंतांनी त्याला साडी प्रोव्हाइड करत राहिले. जशी एखादी साडीची फॅक्टरी आहे त्याप्रमाणे साडी देत राहिले. तर दुःशासन साडी ओढत ओढत 1 घंटा झाला, 2 घंटे, थकून गेला, ते बेशुद्ध पडायची वेळ आली. तो विचार करत होता ही नारीची साडी आहे की सारीची नाडी आहे ना, असं. तर सारीची नारी आहे की नारीची सारी आहे असं विचार करत होता तो, आहे ना. दुःशासन एकदम चकित झाला, ही साडी का संपत नाहीये. तर मग तो, तर भगवंताचा हा चमत्कार होता. तर द्रौपदी भगवंताची महान भक्त होती. तर भगवंतानी जेव्हा खूप आवश्यक होती तेव्हा तिची मदत केली आणि तिची काय केली, रक्षा केली, तिची इज्जत वाचवली, आबरू वाचवली. तर जर पण हे झाल्यानंतर काय झालं, जे जे त्या सभेमध्ये प्रेझेंट होते, ज्यांनी ज्यांनी द्रौपदीचा अपमान होण्यापासून वाचवलं नाही, ज्यांनी ज्यांनी अपमान होऊ दिला किंवा केला, त्या सगळ्यांचा मृत्यू झाला महाभारताच्या युद्धामध्ये. आणि पांडवांना पण खूप काही त्यांना वनवास भोगावा लागला 12 वर्ष. ते त्यांचा मृत्यू नाही झाला कारण त्यांनी जाणून बुजून केलं नाही, परंतु त्यांना पण 12 वर्ष वनवास भोगावा लागला, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला, युद्ध करावं लागलं, त्यांच्यामध्ये त्यांचे मुलं मारले गेले, त्यांना पण खूप दुःखांचा सामना करावा लागला. आपल्या वैदिक संस्कृतीनुसार स्त्रीची सन्मान किंवा इज्जती खूप महत्वाची आहे. बघा, पूर्ण महाभारताचं युद्ध फक्त द्रौपदीचे आबरू वाचवण्यासाठी झालेला आहे. द्रौपदीचा अपमान झाला होता, एका स्त्रीचा अपमान झाला होता, तो परत होऊ नये त्यासाठी झालं. पूर्ण रामायण हे माता सीतेंच्या इज्जत वाचवण्यासाठी किंवा त्यांचं रक्षण करण्यासाठी झालेलं आहे. म्हणून आपली वैदिक संस्कृती सांगते आपण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आपल्या आईप्रमाणे बघितलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. जो कोणी व्यक्ती स्त्रीचा सन्मान नाही करणार, त्याचा तो कितीही शक्तिशाली का असेना, त्याचा समूळ नाश निश्चित आहे. हे आपण महाभारतातून शिकणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सोबत शिकणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा आपल्या मुलींनी सुद्धा मुलांचा सन्मान केला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा मुलींचा सन्मान सुद्धा. चाणक्य पंडित सुद्धा सांगतात, मात्रवत परदारेषु, म्हणजे आपण प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला काय केलं पाहिजे, आपल्या आईप्रमाणे बघितलं पाहिजे. ठीक आहे, फक्त जेव्हा आईप्रमाणे बघितलं पाहिजे असं चाणक्य सांगतात. ठीक आहे, तर त्यामुळे आपण सगळ्या स्त्रियांचा आदर सन्मान केला पाहिजे, नाहीतर आपला समूळ नाश हा नक्की निश्चित आहे. जसा कौरव एवढे शक्तिशाली असून ते हारले युद्धामध्ये आणि त्यांचा समूळ नाश झाला, सगळ्यांचा वध झाला. भीष्म पितामह, द्रोणाचार्य एवढे शक्तिशाली असून सुद्धा त्यांचा वध झाला, कारण त्यांनी एका स्त्रीची अब्रू वाचवली. त्यांनी तरी त्यांचा अपमान नव्हता केला, फक्त त्यांनी वाचवलं नाही म्हणून त्यांचा नाश झाला. तर कौरवांनी तर त्यांची अब्रू घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा तर खूप तडपून तडपून त्यांचा मृत्यू झाला. म्हणून आपण एका स्त्रीचं रक्षण करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. तर यामध्ये बघा हा श्लोक काय सांगितलं, या श्लोक मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. बघा 11.49 काय सांगितलं. अरे बघा 1 मिनिट. माते विथा माच विमूढ भाऊ दृष्ट्वा रूपम
मिदृंगमेदं वेपितभिः प्रीतमनाः पुनस्तम तदेव मे रूपमिदं प्रपश्य. याचा अर्थ काय, जेव्हा धृतराष्ट्राचे जे मुलं आहेत, कौरव आहेत, त्यांनी द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला कुरुसभेमध्ये, कुरु राजाच्या सभेमध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी भीष्म, द्रोणा हे शक्तिशाली होते. यांची इच्छा असते तर हे त्याला थांबवू शकत होते, पण यांनी थांबवलं नाही, शांत बसले. बघा, यांनी अपमान नाही केला द्रौपदीचा, पण त्यांनी द्रौपदीचा अपमान होण्यापासून थांबवलं नाही. त्यांच्याकडे शक्ती असून सुद्धा थांबवलं नाही, म्हणून त्यांना सुद्धा मरावं लागलं, त्यांना सुद्धा सजा भोगावी लागली. तर प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे, एका स्त्रीचा रक्षण करणे, एका वृद्ध व्यक्तीचं, एका बालकांचं रक्षण करणे. ते प्रत्येक क्षत्रियाचं कर्तव्य आहे, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. तर हे कर्तव्य द्रोणाचार्याने भीष्मांनी केलं नाही, म्हणून त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं. समजलं? तर हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे बघा. ठीक आहे. तर आपण प्रत्येक स्त्रीचा सुद्धा सन्मान केला पाहिजे, प्रत्येक मुलीचा, प्रत्येक आपल्या छोटी बहीण, भाऊ, आई किंवा आपल्या शाळेमधल्या मुली जे काय असतील प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. ठीक आहे. बघा, प्रत्येकाला इक्वली, प्रत्येकाला काय करणं, इक्वली समानतेने वागवणं म्हणजे नेमकं काय, हे आता आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाला समानतेची वागणूक देणं म्हणजे काय, तर याच्या बघा या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, 5व्या अध्यायामधल्या 18व्या श्लोक मध्ये तुम्ही तुमच्या भगवद्गीतेमध्ये काढू शकता. बघा, सगळे जे बघा अनम्यूट आहेत ते प्लीज म्यूट करा स्वतःला. इकडे लक्ष द्या बघा आता. ठीक आहे. तर हा श्लोक मी वाचतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी पंचुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिन. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे नम्र विनम्र साधू आहेत त्यांच्याकडे काय खरं ज्ञान आहे. जसं बघा, एखाद्या वृक्षाकडे जर खरं ज्ञान असेल, म्हणजे ज्याच्याकडे खूप फळं असतील, तर ते काय होणार, ज्या झाडाकडे जितकी जास्त फळं तितकं तो काय होतो, झुकतो. बरोबर की नाही? आता चुप राहा. बरोबर हा ना. ज्या झाडाकडे जितके जास्त फळं तितकं तो झुकणार, खाली वाकणार. बरोबर. आणि ज्या झाडाला फळं नाही तो असं ताट उभं राहतो. तसं मग ज्या व्यक्तीकडे ज्ञान असतोय खऱ्या अर्थाने तो खरा विनम्र असतो. जितकं जास्त ज्ञान ज्या व्यक्तीकडे तितका तो विनम्र असतो. तसंच मग साधू संत लोकांकडे खरं ज्ञान असते, आत्म्याचं ज्ञान असते, म्हणून ते सगळ्यांना समानतेने बघतात. कोणाकोणाला समानतेने बघतात बघा. त्यांनी पहिले सांगितलं, विजन लर्नेड जेंटल ब्राह्मणा म्हणजे काय, लर्नेड, एक सुशिक्षित विद्वान असेल त्याला, गाय असेल, हाती असेल, एक कुत्रा असेल, किंवा कुत्र्याला खाणारा एक चांडाळ किंवा असेल, या सगळ्यांना एक शिक्षित सुशिक्षित विद्वान व्यक्ती काय करतो, सगळ्यांना समान दृष्टीने बघतो. कारण का, सगळे समान नाहीयेत, परंतु काय, सगळ्यांमध्ये समान आत्मा आहे आणि जो भगवंताचा अंश आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याचा वास असतो. म्हणून एक विद्वान व्यक्ती किंवा शिकलेला पंडित विद्वान व्यक्ती ज्याच्याकडे खरं ज्ञान आहे, तो काय करतो, सगळ्यांना इक्वल विजनने म्हणजे समान दृष्टीने बघतो. ठीक आहे. यामध्ये सांगितलं, तर आपण सगळ्यांना समान दृष्टीने, भेदभाव नाही केला पाहिजे. याची जात ही आहे, त्याची जात आहे, तो काळा आहे, तो गोरा आहे, तो गरीब आहे, श्रीमंत आहे. आपण काय केलं पाहिजे, सगळ्यांना समानतेने आदर दिला पाहिजे आणि प्रेमाने वागणूक दिली पाहिजे. ठीक आहे. जानवर का असे ना मग. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. बघा, ठीक आहे. तर हे झालं बघा आजच्या याच्याबद्दल. तर समजलं सगळ्यांना आपण काय काय बघितलं. आपला वेळ पण झालेला आहे बाळांनो, तर आपण आज काय करूया, इथेच थांबूया. ठीक आहे. तर बघा, मागच्या सत्रामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, रोज जस्ट मला एक कन्क्लूड करू दे, मग मी डाऊट विचारतो. ठीक आहे. डाऊट घेऊया आपण. बस मी आजचं सत्र कन्क्लूड करतो एका सेकंद, एका मिनिटामध्ये. बघा काय, मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं, मी तुम्हाला होमवर्क दिलं तर काय की बघा, आपण रोज सकाळी उठून आंघोळ करून मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं, मग आई वडिलांचं, आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचं दर्शन घ्यायचं, भगवद्गीतेचा एक श्लोक वाचायचा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. बरोबर सांगितलं होतं की नाही मी? हो सर. बरोबर ना सर? हा.
तर मग आपल्या भगवंताचं दर्शन घेतो, आईवडिलांचं दर्शन घेतो म्हणजे काय करतो आपण, त्यांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो. ठीक आहे. तर आपण प्रत्येकाचा आदर सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. तर बघा आता 2 मिनिटं आपण काय करू बाळांनो, 2-4 मिनिटं आपण मेडिटेशन करूया, जे मागच्या याच्यामध्ये केलं होतं. ठीक आहे. तर आठवते सगळ्यांना हरे कृष्ण महामंत्राचं आपण मेडिटेशन केलं होतं बघा, आठवते सगळ्यांना? येस. जस्ट मी बघा स्लाइड लावतो, तुम्हाला स्क्रीनशॉट मी सांगितला होता घ्यायला. आणि मग काय करू आपण, येस, मेडिटेशन झाल्यानंतर जस्ट मिनिट हा, बघा जस्ट मेडिटेशन हा, 1 मिनिट हा. जस्ट मिनिट बाळांनो. तुमच्याकडे आहे का बाळांनो, ते जर आपण बघितलं होतं ना मागच्या वेळेस. सगळेजण म्यूट करा बाळांनो, सगळेजण म्यूट करा. हा, तुम्हाला बघा हरे कृष्ण महामंत्र दिसतो आणि जय श्री कृष्ण चैतन्य महामंत्र दिसतो. तर मी पुढे म्हणतो, मग तुम्ही माझ्या मागे म्हणा आणि ध्यान एकाग्र करून आपण 2 मिनिटे मेडिटेशन करूया आणि मग आपण थांबूया, काही प्रश्न उत्तर घेऊन मग थांबूया. ठीक आहे. तर चला आता सगळेजण डोळे बंद करा आणि एक एक मंत्र ध्यानपूर्वक ऐकायचा आणि सगळे विचार बंद करायचे. ठीक आहे. तर म्हणा माझ्या मागे, जय श्री कृष्ण चैतन्य. येस, म्हणा बाळांनो, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद. 1 मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करायला अलाउ करतो. ठीक आहे. येस सर. यस सर. येस यस सर. हा, येस येस. तर म्हणा आता माझ्या पाठीमागे सगळेजण, म्हणा पाठीमागे, जय श्री कृष्ण. म्हणा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. ठीक आहे. आता आपण सगळेजण हरे कृष्ण महामंत्र आता सोबत म्हणूया, डोळे लावून एकदम ध्यानपूर्वक एक एक शब्द म्हणूया. ठीक आहे. चला आता चालू करूया. हा, करा चालू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
राम राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण कृष्ण 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 हरे हरे राम हरे हरे बाळांनो, आता आपण थांबूया. हरे कृष्णा बाळांनो, ऐका 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 हरे कृष्ण हरे कृष्ण सगळेजण आता आपण थांबूया. बघा, लक्ष द्या.